अगदी पारंपरिक पद्धतीने शेवचे लाडू कसे बनवायचे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाहू शकता लाडूचे स्ट्रक्चर, कलर आणि एकदम रसरशीत असे हे लाडू तयार होतात. तर शेव कशी तळायची लाडूची आणि पाक कसा तयार करायचा ह्या भरपूरशा टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी दिलेल्या आहेत. तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात. तसे त्यासाठी सर्व मापे आपण मेजरमेंटनेच घेणार आहोत. तर येथे आपण डाळीचे पीठ, बेसन पीठ अर्धा किलो घेतलेले आहे आणि नॉर्मल आपण दळतो त्याप्रमाणे गिरणीतून हे दळून आणलेले आहेत. तर हे पीठ आपण प्रथम परातीमध्ये मोठ्या घेणार आहोत आणि हे पीठ मी छानपैकी प्रथम चाळून घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1 चमचा आपल्याला हळद घालायची आहे. त्यामुळे लाडूला कलर हा खूप छान येतो. त्यामुळे 1 चमचा नक्की तुम्ही येथे हळद घाला आणि त्यानंतर आपण थोडे पाणी घालत या पिठाचा डो तयार करून घेणार आहोत. तर हा डो मध्यमशा आपल्याला तिंबून घ्यायचा आहे, म्हणजे जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हा डो छानपैकी मळून घ्यायचा आहे. पाहू शकता त्यावरती थोडे मी पाणी घातलेले आहे आणि त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घालणार आहोत. कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि तेल तापण्यासाठी आपण इथे ठेवले आहे. तेल तापत आहे तोपर्यंत आपण शेवची तयारी करून घेऊयात. तर अशा प्रकारच्या सोऱ्यामध्ये मोठी शेवची जाळी लावून आपण ही शेव काढून घेणार आहोत. तर येथे आपल्या मोठ्या जाळीचाच यूज करायचा आहे. तर अशा प्रकारे थोडा डो घेऊन आपण शेव बनवून घेणार आहोत. तर साच्यामध्ये मी पीठ भरलेले आहे आणि आपण ही शेव काढून घेणार आहोत. तर तेल छानपैकी आपल्याला तापून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण ही शेव तळून घेणार आहोत. तर आपल्याला ही शेव अगदीच कडक तळायची नाही आहे, तर आपल्याला अगदी या शेवमधील कच्चेपणा काढायचा आहे. म्हणजे दोन्ही साईडनी अगदी 1-1 मिनिटच आपल्याला ही तळून घ्यायची आहे. हे शेव तळताना लक्षात ठेवायचे आहे. तर शेव कडक न तळता आपल्याला फक्त त्यातील कच्चेपणा काढायचा आहे. तर पाहू शकता अगदी 2 ते 3 मिनिटात आपली शेव तळून झालेली आहे. तर ही आता आपण काढून घेणार आहोत. तर अशाच प्रमाणे दुसराही घाना मी काढून घेतलेला आहे आणि ही पण शेव अशीच आपल्याला तळून घ्यायची आहे. अगदी 2 ते 3 मिनिटात आपण ही शेव तळून घेणार आहोत. हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर शेव ही अगदी कडक न तळता अगदी त्यातील कच्चेपणा आपल्याला फक्त काढायचा आहे. 2 ते 3 मिनिटात आपण ही शेव तळणार आहोत. अशा प्रकारे सर्व मी शेवचे घाणे काढून घेतलेले आहेत. पाहू शकता शेव आपली तळून झालेली आहे आणि आता आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत. तर त्यासाठी आपण ही शेव मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत. पाहू शकता अशा प्रकारे भरपूर आपल्याला शेव भांड्यामध्ये भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ही बारीक करून घेणार आहोत. तर बारीक करतानाही आपल्याला एकदम बारीक पीठ न करता रवाळ अशी आपल्याला करायची आहे. त्यामुळे लाडूचे स्ट्रक्चर छानपैकी रवाळ असे येते. तर अशाच प्रकारे आपण शेव बारीक करून घेणार आहोत. तर हे बारीक केलेले शेवची मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे दुसरी पण बॅच मी काढून घेतलेली आहे. तर असेच रवाळ असे आपल्याला हे शेव बारीक करून घ्यायची आहे. तर पाहू शकता पूर्ण शेव मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. अशा प्रकारे पाहू शकता. त्यानंतर आपण साखर मोजून घेणार आहोत. तर अर्धा किलो पिठासाठी आपल्याला 400 ग्रॅम साखर लागणार आहे.
तर आपण हे मोजूनच घेणार आहोत, म्हणजे लाडू एकदम परफेक्ट असे होतात. तर इथे मी 400 ग्रॅम साखर घेतली आहे आणि काही ड्रायफ्रूट्स येथे मी घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि मनुके. आणि त्यानंतर आपण गॅसवरती पाक करण्यासाठी ठेवणार आहोत. तर साखरेमध्ये थोडे पाणी घालणार आहोत. साखर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपण थोडे पाणी घालणार आहोत, साखर बुडेपर्यंत. आणि पाक होत आहे तोपर्यंत आपण काजू बदामचे अशा प्रकारे काप तयार करून घेणार आहोत. तर पाहू शकता पूर्ण काप आपले रेडी झालेले आहेत आणि मनुके मी असेच अखंड टाकणार आहे. तर येथे आपला पाकाला उकळी फुटलेली आहे. तर येथे आपला पाक तयार होत आहे. तर त्यामध्ये आपण थोडा कलर घालणार आहोत. कलरमुळे लाडू हा खूप छान दिसतो. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला कलर टाकायचा नसला तर तुम्ही स्किप करू शकता, पण कलरमुळे लाडू हे खूप छान दिसतात. तर आपला पाक रेडी झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण प्लेटमध्ये पाणी घेतलेले आहे आणि अशा प्रकारे आपण चेक करणार आहोत की आपला पाक रेडी झालेला आहे की नाही. पाहू शकता अगदी त्याची गोळी होत आहे. जर त्याची गोळी होत असेल तर आपला पाक रेडी झाला असे समजावे. तर पाक रेडी झाला की लगेच आपल्याला या लाडूच्या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण पाक आपण घालणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण झाऱ्याच्या साहाय्याने सर्व मिक्स करून घेतलेले आहे. छानपैकी हे मिक्स झालेले आहे, पाक मिक्स झालेला आहे आणि त्यानंतर 1 ते 1.5 चमचा मी इथे विलायची पूड घातलेली आहे. आणि त्यानंतर काजू, बदाम आणि मनुके मी यामध्ये घालणार आहे. तर अशा प्रकारे काप आपण करून घेतले होते ते आपण यामध्ये घालणार आहोत. ड्रायफ्रूट्स घालणे ऑप्शनल आहे, पण घातले तर चव ही अप्रतिम अशी येते. तर मनुके आपण प्रत्येक लाडूला वेगळा लावू शकतो, पण मी तसे न करता पूर्ण लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून दिलेले आहेत. तर आपले हे लाडूचे मिश्रण रेडी झालेले आहे. मनुके पण मी मिक्स करून घेतलेले आहेत आणि छानपैकी हे कोमट पण झालेले आहे. मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. तर पाहू शकता अगदी मोठे नाही आणि अगदी छोटे नाही, असे मध्यमशा आकाराचे मी लाडू वळून घेतलेले आहेत. पाहू शकता रसरशीत आणि एकदम मस्त असे हे लाडू दिसत आहे. पाहू शकता स्ट्रक्चर आणि कलर किती मस्त असा आलेला आहे लाडूंना. अगदी या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्ही यूज केल्या तर असेच लाडू तुमचे पण होणार आहेत. तर पाहू शकता मस्त आपले हे लाडू वळल्या जात आहेत. अगदी सारख्या आकाराचे मी हे लाडू वळून घेतलेले आहेत. पाहू शकता किती मस्त असे हे पटकन वळल्या जात आहेत. तर पूर्ण लाडू मी अशा प्रकारे वळून घेतलेले आहेत. पाहू शकता अगदी मस्त रसरशीत असे हे आपले लाडू रेडी झालेले आहे. खूप मस्त रेसिपी आहे, सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आहे. तर पाहू शकता अगदी खुसखुशीत असे हे आपले लाडू रेडी झालेले आहे. स्ट्रक्चर पाहू शकता किती मस्त असे लाडूंना आलेले आहे. अगदी मार्केट स्टाईल आपण हे लाडू बनवलेले आहेत. तर पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ थोडाफार पण जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.